नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे विजया अबोलीचं औक्षण करत असते. अबोलीची ओटी भरायला आलेली असते. तेव्हा ती इथे औक्षण करत असताना अबोलीला म्हणत असते की अबोली, तुझं हे बाळ आहे ना, तुझ्या आयुष्यामध्ये खूप जास्त सुख आणि समृद्धी घेऊन येऊ दे. तुझं सगळं काही चांगलं होऊ दे. तुझं बाळ इथे सुखरूप जन्माला येऊ दे, असं ती अबोलीला म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अबोली तिच्याकडे बघत राहते, कारण विजयाने याआधी अबोली, अंकुश आणि त्यांच्या शिंदे कुटुंबाला किती त्रास दिलाय हे आपण सगळ्यांनीच बघितलं. त्यानंतर इथे आता तिची ओटी भरत असताना इथे जाणून बुजून विजया जोराने इथे ओटी भरत असताना नारळ स्वतःच्या दिशेने खेचून घेते आणि त्या नारळामध्ये अबोलीचं मंगळसूत्र अडकतं आणि ते तुटतं प्रेक्षकांनो. ते मंगळसूत्र तुटतं आणि अबोलीच्या हातावरती पडतं. तिच्या स्वतःच्या ओटीमध्ये ते मंगळसूत्र पडलेलं असतं. तेव्हा इथे विजया कांगावा करायला सुरुवात करते. विजया म्हणत असते, अरे देवा अबोली, अगं हे काय घडलं? आनंदाच्या इथे क्षणामध्ये हा मिठाचा खडा कसा काय पडला? तेव्हा विजया म्हणत असते की अबोली, अगं तुझं मंगळसूत्र तुटलं. तुला कळतंय का किती मोठा अपशकुन आहे हा? अगं या आनंदाच्या सुखाच्या क्षणामध्ये हे अपशकुन असं घडणं चांगलं नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अबोली म्हणत असते, विजया, मंगळसूत्र तुटलेलं नाही आहे, त्याला वाढवलं असं म्हणतात. माझं मंगळसूत्र वाढवलं आहे आणि मला असं वाटतं की माझं मंगळसूत्र ज्या अर्थी वाढतं आहे त्या अर्थी माझ्या संसाराची व्याप्तीसुद्धा वाढत जाते असं मी मानते. माझ्या आयुष्यामध्ये तेवढं सुख येणार आहे असं मी मानते. तेव्हा तू विनाकारण तुझ्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये असे वाईट विचार आणू नकोस आणि त्याबद्दल माझ्याजवळ तर मुळीच बोलू नकोस. तेव्हा इथे विजया म्हणत असते, पण अबोली, तू काही म्हण, म्हणजे तुझ्या संसाराची, तुझ्या आयुष्याची व्याप्ती वाढते असं तू काही म्हण, शब्द काही बोल गं. पण आता शब्द महत्त्वाचे नाही आहेत, तर आता घटना महत्त्वाची आहे. आणि घटना काय सांगते, तर तुझं मंगळसूत्र तुटलं, हेच घटना सांगते की नाही? तेव्हा विजया म्हणत असते की अबोली, कसं आहे ना, मला असं वाटतं आहे की तुझं हे येणारं बाळ आहे ना, तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती नाही तर दुःखाचा डोंगर घेऊन येणार आहे. तेव्हा विजया म्हणत असते, मला असं वाटतं की तुझ्या आणि अंकुशच्या नात्यामध्ये कटुता निर्माण होणार आहे. हे बाळ तुमच्या आयुष्यामध्ये सुख घेऊन येणार आहे की तुमच्या आयुष्यामध्ये दुःख घेऊन येणार आहे, खरंच मला काही कळत नाही आहे. तेव्हा ती म्हणते, मला तर वाटतं की हे बाळ तुमच्या दोघांच्या नात्याला लागलेला श्राप आहे, असंच आता मला वाटते. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की विजया, माझ्या बाळाबद्दल बोलताना जपून बोला आणि मी अजिबात खपून घेणार नाही आहे. आणि तुला का वाटतंय गं, या बाळ येण्यामुळे आमच्या दोघांमध्ये इथे अंतर निर्माण होईल की काय होईल? असं काहीसुद्धा होणार नाही आहे. कारण जरीसुद्धा माझं मंगळसूत्र हे आता वाढवलं असेल तरीसुद्धा ते माझ्याच पदरामध्ये पडलं आहे, माझ्याच ओटीत पडलं आहे ना. मग कितीही संकट आली तरीसुद्धा आम्ही दोघेजणं त्या संकटांना सामोरं जाऊ. याआधीसुद्धा या अबोलीच्या आयुष्यामध्ये खूप संकट आली आणि मी प्रत्येक संकटाला सामोरं गेले. तेव्हा विजया म्हणते, अगं मी इथे तुला अभिनंदन करायला आली, मी तुझी वेलविशर आहे ना. आणि मी तुला तेच सांगेन गं की सगळं काही तुझं चांगलं होऊ दे. कारण अबोली, कसं आहे ना, तुझ्या आयुष्यामध्ये सहजासहजी तुला कायच मिळालेलं नाही आहे, असं म्हणून विजया जाते. तेव्हा रमा म्हणत असते की अबोली, ह्या विजयापासून तू जपून राहा. कारण ह्या विजया जेव्हा जेव्हा आले ना, तेव्हा तेव्हा आपल्या घरामध्ये तिने वादळ आणले. तेव्हा मनवा म्हणत असते, पण या तर खूप मोठ्या वकील आहेत ना आणि अबोली वहिनीच्या गुरुसुद्धा होत्या. तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते, ती असेल खूप मोठी वकील आणि अबोलीची गुरुसुद्धा असेल, पण ती जेव्हा जेव्हा आले तेव्हा अबोलीला तिने त्रास दिला आहे, आपल्या घराला त्रास दिला आहे. हिच्यापासून तुम्ही दोघेजणं जरा जपूनच राहा, सावधच राहा. तेव्हा क्रिश म्हणतो, अगदी बरोबर बोलतायत रमा काकू. कारण कसं आहे ना, इथे आता विजयाने याआधीसुद्धा अबोली आणि अंकुश सरांना खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ज्या अर्थी ती इथे आली आहे त्या अर्थी नक्कीच तिच्या मनामध्ये काहीतरी आहे. त्यामुळे आपण इथे जपूनच राहिलेलं बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अबोली आता मंगळसूत्र आपल्या हातामध्ये धरून ठेवते. तेव्हा अंकुश म्हणतो, रमा जाऊ दे, ती विजया कशी आहे तुला माहिती आहे ना, आपण तिच्याकडे अजिबात लक्ष नको देऊया. आणि मी तर असं म्हणतो की आता तू इथे काहीही बोलून उगाच अबोलीचं टेन्शन अजून वाढवू नकोस. ती विजया येऊन गेली, आता तिचं आपण सगळं काही बोलणं विसरून जाण्याचा प्रयत्न करूया, दुर्लक्ष करूया, असं अंकुश म्हणतो. आणि इथे आता अबोलीला त्रास होऊ नये यासाठी तो हे सगळं बोलत असतो, पण मनामध्ये
अंकुशलाच या गोष्टीचं टेन्शन असतं. तो म्हणत असतो की अबोली, अगं ही विजया इथे का आली असेल, मला खरंच काही कळत नाही आहे. विजया जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा तिने आपल्याला त्रासच दिला आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, सर जाऊ दे ना, नका विचार करू. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली कसा विचार नको करू म्हणतेस, तू सुद्धा तिचाच विचार करतेस ना. तेव्हा अबोली म्हणते, हो सर, मी सुद्धा तिचाच विचार करते. ती अचानकपणे कशी काय आली आणि सर माझी गुड न्यूज तिला कशी काय कळली. याचा अर्थ विजया जरी इथे नव्हती तरीसुद्धा ती आपल्या घरावरती बारीक लक्ष ठेवून आहे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही चढ उतार येत आहेत, ज्या काही गोष्टी घडत आहेत, त्या सगळ्यांवरती तिची नजर आहे सर, असं मला वाटतंय. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अबोली तू अगदी बरोबर बोलतेस. हे बघ अबोली, मी तुला फक्त एवढंच सांगेन, तू त्या विजयापासून जरा सावधच राहा. तू एकटीने कुठेही बाहेर जायचं नाही. तू आहे ना घरूनच काम कर, तुझी प्रॅक्टिस घरूनच कर आणि जेव्हा तुला बाहेर जायचं असेल ना, तेव्हा मी तुझ्याबरोबर असेल ना, तेव्हाच तू बाहेर जायचं. कारण माझा त्या विजयावरती अजिबात विश्वास नाही आहे. ती तुला आणि बाळाला इथे काहीतरी त्रास देण्याचा नक्की प्रयत्न करेल असं मला वाटतंय. तेव्हा अबोली म्हणत असते, सर तुम्ही उगाच इतकं टेन्शन घेताय, तुम्ही इथे या बरं, इथे बसा सर. तेव्हा इथे अबोली अंकुशसाठी आता पाणी आणायला जाते. ती म्हणत असते की अंकुश सर, विजयाचा तुम्ही जरा जास्तच विचार करताय. ती बघा, ती गुरु या नात्याने आली होती, तिने माझी ओटी भरली आणि ती गेली. जाऊ दे, तिच्या बोलण्याकडे लक्ष नको द्यायला. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तुला माहिती नाही आहे का, विजया जेव्हा जेव्हा आले ना तेव्हा तेव्हा तिने आपल्या आयुष्यामध्ये इथे खूप मोठं संकटांची मालिका घेऊन आली. हे तर तुला माहिती असेल, मग तरीसुद्धा आपण तिच्यावरती विश्वास कसा काय ठेवायचा. मी तर म्हणतो की आपण तिच्या बोलण्यावरती अजिबात इथे आता विश्वास ठेवायला नको. मी तर हेच म्हणेन की आपण तिच्यापासून सावध राहूया. आपल्या बाळाला आणि तुला ती जर नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला ना, तर अबोली माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. मी तुला एवढंच म्हणेन की तू आपल्या बाळाची काळजी घे अबोली, तिच्यापासून सावध राहा. तेव्हा इथे अबोली म्हणते, सर आपण का तिला इतकं महत्त्व देतोय, कोण आहे कोण ते, हे बघा आपण तिच्याकडे लक्ष नको देऊया. तेव्हा अंकुश म्हणतो, असं काय बोलतेस तू अबोली, अगं ती विजया तुला माहिती आहे ना कशी आहे, प्रत्येक वेळेला तिने आपल्याला संकटामध्ये टाकलंय. तेव्हा ती म्हणते, सर आपलं नातं एवढं तकलातून नाही आहे की विजयाच्या येण्यामुळे ते तुटेल आणि माझं बाळ आणि माझं संसार कसा वाचवायचा आहे, कसा तो मला व्यवस्थित ठेवायचा आहे, हे सर मला बरोबर कळतं. मी माझा संसार सांभाळायला खमकी आहे की नाही. तुम्ही फक्त आता माझा आणि आपल्या बाळाचा विचार करा, ते विजयाचा विचार नका करू सर तुम्ही. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, नाही अबोली, पण तरीसुद्धा त्या विजयाचा इथे येण्यामागे काय हेतू आहे ना, ते मी शोधून काढणारच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अबोली अंकुशचा मूड चांगला करण्याचा प्रयत्न करत असते आणि इथे विजया म्हणत असते की अंकुश, अबोली मला माहिती आहे की तुमच्या दोघांचा जीव तुमच्या बाळामध्ये किती अडकलाय. ते इथे आधी तुमच्या आयुष्यामध्ये बाळाचं सुख आलं होतं, पण ते दुर्दैवाने ते सुख तुम्हाला मिळालं नाही आणि आता अबोलीने गुड न्यूज दिली. अंकुश तू इतका आनंदी झाला आहेस, बरोबर की नाही. हे बाळ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. हे बाळ तुमच्या आयुष्यामध्ये सुख घेऊन येणार आहे असं तुम्हाला वाटतंय ना, पण हे बाळच आता तुमच्या दुःखाचं कारण असणार आहे. कारण रिपोर्टमध्ये नक्की काय आहे हे तुम्हाला कुणाला माहितीच नाही आहे. हे रिपोर्ट तुमच्या हातीसुद्धा लागता कामा नये. कारण हे रिपोर्ट जर तुम्हाला काय आहे ते कळलं तर मग तुमचा संसार मी कसा काय मोडू. तेव्हा आता लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये एक ठिणगी तर मी टाकली, पण आता लवकरच तुमचं दोघांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करते ना ते बघाच तुम्ही. हा रिपोर्ट कुणाच्याही हातामध्ये लागता कामा नये, कारण हा रिपोर्ट माझ्याकडेच राहायला पाहिजे. कारण हा तुम्हाला दोघांना उद्ध्वस्त करण्यासाठी माझ्याकडे हुकमी एक्का आहे आणि त्याचा मी वापर योग्य वेळ आल्यानंतरच करणार. हा रिपोर्ट तुमच्या कुणाच्याही हातामध्ये लागता कामा नये. कारण तुम्हाला आता आनंदामध्ये राहायचं आहे ना, तुम्ही राहा, पण ही विजय आहे ना, तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. त्याचसाठी तर मी इथे आली आहे, तुमचा बदला घेण्यासाठी, तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी. तर प्रेक्षकांनो, इथे आता विजया अबोली आणि अंकुशकडून बदला घ्यायला आलेली असते आणि इथे आता अबोली देवाजवळ हात जोडून उभी असते. ती म्हणत असते की देवा, माझ्या बाळाला तुम्हीच सुखरूप ठेवा, कारण ही आनंदाची बातमी तुम्हीच आमच्या आयुष्यामध्ये आणली आहे ना, मग आता बाळाला सुखी ठेवण्याची जबाबदारीसुद्धा तुमची. तेव्हा रमा म्हणते, अबोली बाळा तू वेळेवरती खातपीत जा. तेव्हा अबोली म्हणते, हो आई. तेवढ्यातच तिथे स्वरा आलेली असते. तेव्हा स्वरा म्हणते, अबोलीताई हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे. तेव्हा इथे अबोली म्हणते, बघू स्वरा, तू माझ्यासाठी गजरा आणलेस. अरे वा, किती छान आहे गजरा, थँक्यू स्वरा. तेव्हा इथे आता स्वरा म्हणत असते, अबोलीताई तू इथे आई होणार आहेस ना.
तेव्हा अबोली म्हणते हो, तुला कोणी सांगितलं? तेव्हा स्वरा म्हणते की मला माझ्या आईने सांगितलं. तेव्हा इथे अंकुश येतो, तो सुद्धा स्वराचे लाड करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो अबोली येते, तिच्यासाठी खाऊ घेऊन येते आणि तिला आपल्या हाताने भरवत असते. तेव्हा स्वराची आई तिथे येते आणि ती म्हणत असते की स्वराने जास्त त्रास तर नाही ना दिला. तेव्हा इथे आता अबोली अंकुश म्हणत असतात, नाही सावंत वहिनी, स्वराने अजिबात त्रास दिलेला नाही आहे. स्वरा खरंच खूप गुणी मुलगी आहे. तेव्हा इथे लगेच सावंत काकू म्हणतात, नाही ती जरा बडबडी आहे ना म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. तेव्हा इथे आता सावंत काकू म्हणत असतात, स्वरा बाळा सर आपण जाऊया ना. तेव्हा रमा म्हणत असते की तुम्ही सहजच आला होतात ना की काही काम होतं. तेव्हा सावंत काकू म्हणतात, नाही हो, म्हणजे मला अबोलीची गुड न्यूज समजली ना. तेव्हा मी विचार केला की अबोलीचं येऊन अभिनंदन करावं, म्हणून अबोलीला भेटायला आले होते. तेव्हा इथे सावंत काकू म्हणतात की अबोली, आता तुला तुझी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे आणि बाळाची सुद्धा काळजी घे, जास्त दगदग करू नकोस. तेव्हा अबोली म्हणते हो, मी माझी काळजी घेईन. आणि इथे आता स्वराला अबोली म्हणत असते, स्वरा परत येशील ना. तेव्हा स्वरा म्हणते हो, बाळाबरोबर खेळायला येईन ना. तेव्हा इथे अबोली हसायला लागते आणि म्हणते की बाळाला यायला अजून उशीर आहे, पण तोपर्यंत तू माझ्याबरोबर खेळायला येऊ शकतेस. ती म्हणते किती उशीर आहे बाळाला यायला. तेव्हा अबोली म्हणते की आहे उशीर, बाळ आल्यानंतर सगळ्यात आधी मी तुला सांगेन, मग तर चालेल ना. तेव्हा इथे स्वरा म्हणते ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अबोली स्वराबरोबर खेळत असते. सावंत काकू गेल्यानंतर तिथे आता मनवा येते आणि म्हणते, बघा बघतोयस ना क्रिश, अरे तुझ्याकडे कुणाचं लक्षच नाही आहे. हे सगळेजण मात्र आपापल्या आनंदामध्ये मस्त मजेत आहेत. तेव्हा अंकुश म्हणतो, काय झालं, काय झालं मनवा, अशी का बोलतेस तू, काय बोललीस तू आता. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो, मनवा तू शांत राहा ना. तेव्हा मनवा म्हणते, का शांत राहू मी, अरे तुझ्यावरती चौकशी बसणार आहे आणि या लोकांना आहे का त्याचं काही. तेव्हा अंकुश म्हणतो, काय झालं क्रिश, तू सांगणार आहेस का मला नीट, काही अशी वागते. तेव्हा रमा म्हणत असते की अंकुश तू शांत हो जरा. काय गं मनवा, काय चाललंय तुझं, का अशी चिडचिड करतेस, का तू अशी बोलत असतेस अंकुश अबोलीला. तुला या घरामध्ये शांतता बघवत नाही आहे का. घरामध्ये आनंद आहे तर माणूस आनंदच साजरा करणार ना. आणि तसंही तुला इथे अंकुश आणि अबोली यांचं सुख बघवत नाही आहे का. तेव्हा मनवा म्हणत असते, काकू तू सुद्धा आता मलाच बोलशील का गं. तेव्हा रमा म्हणते, कारण तू बोलण्यासारखी करतेस. हल्ली तुझं वागणं किती बदललं आहे हे तुला कळत नाही आहे का. काय एवढा राग करतेस तू अंकुश आणि अबोलीचा, का सातत्याने वाईट साईड बोलत असतेस. तेव्हा मनवा म्हणते, अगं काकी तुला माहितीच नाही आहे काय चाललंय ते. ह्या लोकांना फक्त यांचा आनंद साजरा करायचा आहे गं, पण ज्याच्यासाठी इथे आता क्रिशवरती चौकशी बसणार आहे त्याचं यांना काही आहे का. तेव्हा रमा म्हणते, अगं चौकशी बसणार आहे तर ह्या गोष्टी तू नीटसुद्धा सांगू शकतेस ना. प्रत्येक वेळेला घालून पाडून बोलणं, प्रत्येक वेळेला टोमणे मारणं, तुला असंच बोलता येतं का. तेव्हा मनवा म्हणत असते, काकी तुला माझं बोलणं दिसतं, पण मी हे सगळं का बोलते ते दिसतंय का तुला. अगं क्रिशने इथे अबोली वहिनीला वाचवण्यासाठी गोळी चालवली होती आणि आता पोलीस स्टेशनमध्ये काय घडले हे तर तुम्हाला माहितीच नाही आहे. तर प्रेक्षकांनं पुढील भागामध्ये इथे आता क्रिशला म्हणत असतात की क्रिश संभेराव, तुम्हाला इथे कुठलेही आदेश दिले नव्हते तरीसुद्धा तुम्ही स्वतःच्या मनाने गोळी चालवली आणि हे कायद्यामध्ये बसत नाही. त्याच्यामुळे पुढची ऑर्डर येईपर्यंत तुम्हाला इथे निलंबित करण्यात येत आहे. तेव्हा इथे आता अंकुश आणि क्रिश दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात, कारण त्याला आता पुढची ऑर्डर येईपर्यंत सस्पेंड केलेलं असतं. आणि ही गोष्ट जेव्हा क्रिशला कळते तेव्हा अंकुश आणि क्रिश दोघांना सुद्धा तितकाच धक्का बसतो. दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहतात. अंकुशला सुद्धा या गोष्टीचं वाईट वाटतं आणि क्रिशला तर भरपूरच. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मनवा हा सगळा राग अबोलीवरती काढत असते. ती इथे अबोलीचा हात रागाने धरते आणि तिला इथे बाजूला खेचते. तेव्हा अबोली म्हणते, काय झालं मनवा, अशी का करतेस तू. तेव्हा मनवा म्हणत असते की अबोली वहिनी हे सगळं तुझ्यामुळे घडतंय, कळतंय का तुला. तुला वाचवण्यासाठी क्रिशने गोळी चालवली आणि आता क्रिशला निलंबित करण्यात आले तुझ्यामुळे. तर इथे प्रेक्षकांनो एका नर्सने आता विजयाला माहिती दिलेली असते की पुन्हा रिपोर्ट तयार झालेले आहेत अबोली वहिनीचे आणि आता डॉक्टर इथे अंकुश सरांना ते रिपोर्ट द्यायला जाणार आहेत. तेव्हा विजया म्हणते, काय काही झालं तरी ते रिपोर्ट अंकुशच्या हाती लागता कामा नये, नाहीतर रिपोर्टचं सत्य त्यांना कळेल. आणि त्यानंतर इथे विजया आता त्या डॉक्टरांना भेटायला जाते आणि त्यांना मुद्दामून इथे आता कॉटन कँडी खायला नेते. तर प्रेक्षकांनो इथे विजया जेव्हा डॉक्टरांना कॉटन कँडी खायला नेते तेव्हा तो कॉटन कँडीवाला डॉक्टरांना हिप्नोटाईज करतो. त्यानंतर विजया म्हणते, हे घ्या, हे रिपोर्ट घ्या आणि ते जाळून टाका.
तेव्हा आता डॉक्टर हिप्नोटाईज झाल्यानंतर ते आता रिपोर्ट घेतात आणि स्वतःहून जाळून टाकतात. तर आता ह्या सगळ्या कॉटन कँडीच्या मागे दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नाही तर विजय आहे आणि त्या माणसाला विजयानेच त्या ठिकाणी आणलंय. या गोष्टी आता समोर आलेल्या असतात आणि आता इथे विजयाने डॉक्टरांना तो महत्त्वाचा रिपोर्ट फाडून टाकायला सांगितलेला असतो, जाळून टाकायला सांगितलेला असतो.